शिव महापुराण म्हणजे काय? शिव महापुराण हे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचे पुराण आहे. या ग्रंथात भगवान शिवांचे स्वरूप, सृष्टीची निर्मिती, देवी पार्वती, गणेश, कार्तिकेय, नंदी, शिवभक्तांच्या कथा, शिवलिंगाचे महत्त्व, भक्ती, धर्म, कर्म, मोक्ष आणि जीवनाचे तत्वज्ञान यांचे सविस्तर वर्णन आहे. शिव महापुराणाचे महत्त्व भगवान शिवांच्या महिम्याचे संपूर्ण वर्णन करणारा ग्रंथ. शिवभक्तांसाठी भक्ती, श्रद्धा आणि वैराग्याचा मार्ग दाखवतो. पापांचा नाश होऊन मनाला शांती मिळते अशी श्रद्धा आहे. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि सोमवारी शिव महापुराणाचे वाचन किंवा श्रवण विशेष फलदायी मानले जाते. शिवभक्तीमुळे मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो असे पुराणात सांगितले आहे. की सृष्टीची निर्मिती. सृष्टीच्या प्रारंभी निराकार, अनंत आणि स्वयंभू शिव अस्तित्वात होते. त्यांच्या इच्छेने ब्रह्मा आणि विष्णू यांचा प्रादुर्भाव झाला. पुढे सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार यांची व्यवस्था निर्माण झाली. 2. ब्रह्मा आणि विष्णू यांचा अहंकार. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला. त्याच वेळी अनंत तेजस्वी अग्निस्तंभ प्रकट झाला. तो म्हणजे शिवांचा ज्योतिर्लिंग होता. ब्रह्मा आणि विष्णू यांना त्याचा अंत सापडला नाही. त्यामुळे शिव सर्वश्रेष्ठ असल्याचे त्यांनी मान्य केले. 3. सती आणि पार्वती. सती यांनी पित्याच्या यज्ञात आत्मत्याग केला. त्यानंतर त्या पार्वती म्हणून जन्माला आल्या. कठोर तपश्चर्या करून त्यांनी भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त केले. 4. गणेशाचा जन्म. देवी पार्वतींनी उठण्यापासून गणेशाची निर्मिती केली. शिवांनी अन्वधानाने त्यांचे मस्तक छेदले. नंतर हत्तीचे मस्तक जोडून त्यांना पुनर्जीवित केले आणि प्रथमपूज्य देवतेचा मान दिला. 5. कार्तिकेयाचा जन्म. देवतांना तारकासुराचा पराभव करण्यासाठी शिवपुत्राची आवश्यकता होती. त्यामुळे कार्तिकेयांचा जन्म झाला आणि त्यांनी तारकासुराचा वध केला. 6. समुद्रमंथन. समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन केले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांना नीलकंठ हे नाव प्राप्त झाले. 7. 12 ज्योतिर्लिंग. शिव महापुराणात भारतातील 12 ज्योतिर्लिंगांचे महात्म्य सांगितले आहे. या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने आणि भक्तीने पुण्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. शिव महापुराणातून मिळणारे संदेश. अहंकाराचा त्याग करा. सत्य, धर्म आणि दयाळूपणाचे पालन करा. आईवडील आणि गुरूंचा सन्मान करा. भक्ती, संयम आणि सदाचार यांचे महत्त्व ओळखा. संकटातही श्रद्धा आणि विश्वास सोडू नका. शिव महापुराण वाचनाचे फायदे. धार्मिक श्रद्धेनुसार मनःशांती आणि सकारात्मक विचार. शिवकृपेची अनुभूती. भक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. कुटुंबात सुखशांती आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो अशी श्रद्धा आहे. शिव महापुराण हा केवळ कथांचा ग्रंथ नसून जीवन जगण्याची दिशा देणारा आध्यात्मिक मार्गदर्शक आहे. भगवान शिवांचा महिमा, भक्तीचे सामर्थ्य, धर्माचे पालन आणि मानवजन्माचे महत्त्व यांचे अत्यंत सुंदर वर्णन या पुराणात आढळते. श्रद्धेने शिव महापुराणाचे वाचन किंवा श्रवण केल्याने आध्यात्मिक उन्नती होते अशी हिंदू परंपरेतील श्रद्धा आहे.